आणि लोणावळा खंडाळ्यामध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना धोकादायक पर्यटनाचा प्रकार समोर आलाय। प्रशासनानं बंदी घातलेली आहे, तरी सुद्धा या डोंगर माथ्यांवर धबधबे आणि निसरड्या ठिकाणी काही पर्यटक जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहेत। लोणावळा नगर परिषद आणि पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटक दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात। मुसळधार पावसामुळे परिसर आकर्षक जरी असला तरी धोकादायक बनलेला असून सुरक्षित पर्यटनाचं आवाहन केलं जात आहे। आणि त्यानंतरही आवाहन केलं जात असताना सुद्धा वर्षा विहारासाठी गेलेले हे पर्यटक जीव मुठीत घेऊन अशा प्रकारची मजा मस्ती करतात आणि मग ते जीवावर बेततं। त्यामुळे पर्यटनाचा वाढता धोका लक्षात घेता लोणावळ्यामधून हे दृश्य आपण पाहतोय। पर्यटक जीव धोक्यात घालून वर्षा विहार करताना पाहायला मिळतात। पर्यटन नगरी लोणावळा खंडाळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी येतात। मात्र या ठिकाणी येऊन हुल्लडबाजी करून त्या ठिकाणी पर्यटन स्थळाला बदनाम ते करतात। खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने निसरड्या रस्त्यांवर, डोंगरांवर आणि धबधब्याच्या पाण्यामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी मनाई केलेली आहे पर्यटकांना। या ठिकाणी तशा प्रकारचे बोर्ड देखील प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेले आहे। मात्र त्या सर्व बोर्डला किंवा आदेशाला या ठिकाणी केराची टोपली दाखवत या ठिकाणी पर्यटक धोकादायक पर्यटन करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं या ठिकाणी उंच उंच जागेवरती जाऊन त्या ठिकाणी पर्यटन करणं आणि त्याचा आनंद घेणं, त्या ठिकाणी जाऊन रील काढणं, फोटो काढण्याच्या नादामध्ये अशा प्रकारच्या निसरड्या रस्त्यांवर जाऊन धोकादायक पर्यटन करत असल्याचं आपल्याला पर्यटक दिसून येत आहे। आणि त्यामुळेच खरं तर प्रशासनाने या गोष्टीला मज्जाव केला असताना देखील केराची टोपली प्रशासनाच्या आदेशाला या ठिकाणी पर्यटक दाखवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे प्रशासन असेल किंवा या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल, कुठलाही व्यक्ती, कुठलाही अधिकारी या ठिकाणी यांना रोखत असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे या ठिकाणी पर्यटकाचा जर अपघात झाला, या ठिकाणी निसरड्या डोंगरांवरनं पडले तर त्या ठिकाणी त्याला जबाबदार नक्की कोण राहील हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे, लोणावळा। काही पर्यटक इथे आपली सेफ्टी आपली पणाला लावून इथे वरती चढणं आणि असे प्रकार घडतायत, तर त्यांनी प्लीज कृपया चांगल्या तऱ्हेने सेफली जे रूल्स रेग्युलेशन्स आपल्या परिषदेने निर्माण करून दिलेले आहेत त्याचं पालन करून या निसर्गाचा सहवास आणि आनंद घ्यावा। अदरवाईज ही पर्यटन स्थळ अशा काही सेफ्टी इश्यूमुळे मग धोक्यात येतात आणि मग तिथे सगळ्या जवानांना जाण्यासाठी बंदी केली जाते। तर असे जे काही प्रकार आहेत ते थांबवावे। इकडे खूप सारे पर्यटक आहेत जे म्हणजे खूप रिस्की पद्धतीने म्हणजे आनंद घेत आहेत, जे चांगलं नाहीये। तर पर्यटकांनी धोकादायक जागी जाऊ नका आणि जे पण आहेत रूल्स अँड रेग्युलेशन्स त्याचा सांभाळ करा। काही लोक धोकादायक पद्धतीने काय करतात, ऍक्च्युली कुठे जातात वरती पहाडावरती, नदीमध्ये इथे उड्या वगैरे मारतात आणि गाडी पण थोडी बेकायदेशीर किंवा जोरात चालवतात, तर ते सर्व चुकीचं आहे। ओके, त्याच्याने तुमचा तर जीवाचा धोका आहे, पण बाकीच्यांच्याही जीवाचा धोका आहे। महत्वाचं कसं, पहिले बाकीच्यांना तर त्रास बिलकुल द्यायला नाही पाहिजे आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे।